हॅलो एव्हरीवन, मी शर्यू आणि आजपासून मी माझे ब्लॉग्स बनवायला सुरुवात करते. फर्स्ट डे आहे आज. म्हटलं ट्राय करून पाहावं आपल्याला जमतं आहे की नाही. तर आजचा दिवस मी सगळ्या ब्लॉग दाखवणार आहे की मी कुठं जाते, काय ऑर्डर्सला जाते, कसं करते, मेकअप कसे करते वगैरे वगैरे, ट्रॅव्हल्स आणि काही स्किन केअरचे टिप्स, मेकअपच्या टिप्स, या सगळ्या आता मी याच्यावर टाकणार आहे. मग आज फर्स्ट डे त्याच्यामुळे मला थोडासा प्रॉब्लेम होतो बोलायला, थोडं ॲडजस्ट करून घ्या. तर आता मी चालली आहे सिटीमध्ये. काही माझे मेकअपचे प्रोडक्ट्स मला अपडेट करायचे होते व्हॅनिटीमध्ये, कारण आता ब्रायडल सीझन येतं आहे नेक्स्ट मंथ. या मंथमध्ये नोव्हेंबर एंडला वगैरे आहेत काही ब्राईड्स. तर चला, आज मला वेळ होता तर म्हटलं जाऊयात, प्रोडक्ट्सची खरेदी करूयात, काही नवीन प्रोडक्ट्स आलेले पाहूयात. तर चला, तुम्हाला पण घेऊन जाते. चल वॉक लावलं. अब चलो. मोटर बंद करायला लागते, नंतर रात्रभर कोया तिची चालूच असते दिवसभर. ते लोक कसं करतात ते, मोबाईल पकडा, व्यवस्थित येत आहे का नाही ते पहा, लाईट चेक करा. मेट्रोनेच जाणार आहे मी, स्कूटी नाही नेणार आहे. स्कूटीमधून माझं स्कार्फ घेते, मोस्ट इम्पॉर्टंट. पायी मी आता मेट्रो स्टेशनपर्यंत चालली आहे. ऑटोने गेले असते पण ऑटोवाले खूपच जास्त रेट घेतात, त्याच्यानंतर आपण चालत. मी आता आले मेट्रो स्टेशनला, तिकीट काढते. तिकीट कसं काढायचं ते पाहतो. तिकीट काढा. मला जायचं आहे डेक्कन कुठे आहे, गरवारे कॉलेजमध्ये. हां, डेक्कन जिमखाना. एक तिकीट पाहिजे मला. पुढे QR रुपये, क्रेडिट डेबिट कार्ड किंवा UPI. कारण ते तिकीटच घेते, एकदा माझं व्हॉट्सअपला आलंच. आता मी स्कॅन करते. हां, QR मी स्कॅन केलं, पेमेंट केलं, माझं तिकीट आलं. सोड बाबा. यस, आता चेकिंग पर्स ठेवते. जा बाई. मला तिकीट जपून ठेवायचं, टाकून द्यायचं नाही. डेक्कन जिमखाना स्टेशन आहे. दरवाजे डाव्या बाजूने आता मी आले डेक्कन जिमखाना. बाहेर जाते आता मुद्दा. तिकीट स्कॅन करायचं पुन्हा. आता हे तिकीट आपण टाकून देऊ शकतो. तुम्ही बाहेर पडणार. हे आहे डेक्कन जिमखानाचं मेट्रो स्टेशन. खाली बाहेर पडलं की सरळ लगेच FC रोड, तिथं मुलींचा फेवरेट स्पॉट शॉपिंग. मी FC रोडला शक्यतो फक्त इयरिंग्स खरेदी करण्यासाठीच येते. कपडे वगैरे शक्यतो FC रोडला नाही घेत मी. इयरिंग्स छान भेटतात, मस्त मस्त. चला आता आपण जाऊया. छान छान असे साप गळ्यात घालायला घेऊ शकतो.
कानातले घ्यायचे होते मला, 1-2 कानातले आणि क्लच घेतलं मी. आता आपलं मेन काम. मनच भरत नाही बाई. कानातले पाहिले की गोल्डन माय फेवरेट. हे माझे हरवलेत, एवढे घेते आता. मोहच आवरत नाही मला. गोल्डन कलरची इयरिंग दिसली की मोह आवरत नाही. तर सेम असे इयरिंग्स माझ्याकडे अगोदर होते, त्यातलं एक पेअर हरवलं होतं, एकच होतं. म्हटलं घेऊ आता, चला त्याला पण एक पेअर होऊन जाईल. परत याच्यातलं कधी एक हरवलं तर काम येईल. अशा प्रकारे मी 2-3 इयरिंगचे जोड घेतले आणि एक क्लचर घेतले, जे लगेच लावलं पण मी. कारण ओपन इयर्स जरा वेळ छान दिसतात, नंतर गरम व्हायला सुरुवात होते. ऑल गर्ल्स ज्यांचे छोटे हेअर्स आहेत त्यांना रिलेट करतील त्या माझ्यासोबत. चला आता आपण ज्या कामासाठी आलो त्या कामासाठी जाऊयात. मेकअपचे प्रोडक्ट्स मला खरेदी करायचे, त्याच्यासाठी मी आले खरं, आणि इकडंच फिरत बसले. चला, याचीच कमी होती आता इयरिंग्स दिसल्या मला. बघूया काय आवडलं तर. आणि 4 मसे मिलानो आहे का? नाही आहे. प्रोडक्ट्स घेते आता मी. तसं लक्षात आलं, पाहिल्यानंतर लक्षात येतं. क्यूटी बुट का इसका क्या प्राइस है सिंगल का? 340. अरे 600 का पूरा, ऐसा क्यों? ऐसा ही है सिस्टम में. इसको कम करो ना फिर कुछ. सिस्टम आगे से सिस्टम. तो पूरा सेट का क्या करेंगे यार? पूरा सेट यूज होने वाला है, वो कभी भी यूज कर सकते हैं आप. ऐसा थोड़ी ना करेंगे. क्या करेंगे? शार्पनर है क्या इसका? मेरा है ना. शार्पनर भी दो एक. मेरा एक है और इसका शार्पनर खराब है. ठीक है, लेकिन ये यूजफुल है. दूसरा कोई है कि जो सिंगल मिलेगा? सिंगल दूसरा यही है. शार्पनर दो पे नहीं तो भूल जाऊंगी मैं, वो बहुत ज़रूरी है मेरा. शार्पनर का क्या प्राइस है? शार्पनर ऐसे ले लेंगे बस खुश. हाँ जी ठीक. अगर ये लोगे तो हो. ये लूँगी तो हाँ ठीक है, उतने तो आना चाहिए. ठीक है. बहुत महंगा हो जाएगा इतना. पोर प्राइमर नहीं, नॉर्मली चाहिए मुझे. वेरी एक्सपेंसिव. ये है मेरे पास, ये नहीं चाहिए. ये टेस्टर है कि रोगल का? क्या देख लो इसका ही. दिखाता हूँ उसको. इसका क्या प्राइस? 810. सॉरी, 510. क्वांटिटी किसकी ज़्यादा है? क्वांटिटी है 40 ml. ये 30 ml है, ये 40 ml है. तर 2 गोष्टी घ्यायला आले होते मी, जरा जास्तच झालं आता. सिर्फ ये 2 चीज़ें लेनी थी मुझे, ये सब एक्स्ट्रा हो गया. अब कुछ कम करो. हाँ, बिल पे करते मग बोलते. स्कॅनर दो. 100. या फिर मेरा एक गर्ल्स जरा आता बजेट वाढवा.
बरोबर ना, ऑल मेकअप आर्टिस्टची एक स्टोरी. खूप प्रोडक्ट घेऊ आम्ही, पण तुम्ही थोडं बजेट वाढवा. छान छान. ज्या ज्या मुलींचा माझ्यासारखा डस्की स्किन टोन असेल त्यांनी फक्त गोल्डन कलरच वेअर करायचा. ऑक्सिडाइज कलर वेअर करायचा नाही मोस्टली, किंवा चांदी घालायची नाही, सोनं घालायचं. डस्की आर म्हणजे कसे आपण थोडे डस्की कलर आहे आपला ना, आपण रॉयल माणसं, आपण सोनं घालायचं. सगळं सोनं नसेल घालू शकत तर मग गोल्डन कलरचे इयरिंग, गोल्डन कलरची ज्वेलरी, जसं की मी घालते गोल्डन वॉच, गोल्डन कडं, गोल्डन इयरिंग्स. आज नाही घातल्या फक्त. त्याच्यामागे कारण आहे की फेअर स्किन टोन असणाऱ्या मुलींना सगळं छान वाटतं, पण ज्यांचा डस्की टोन असेल त्यांना फक्त नको काका गोल्डनच कलर सूट होतो. अगोदर मी पण चांदी घालायचे, चांदीची अंगठी, चांदीची चैन माझी होती. पण जेव्हा मी इकडे या फील्डमध्ये आले, मेकअप फील्डमध्ये, आणि मला याचं नॉलेज मिळालं कसं राहायचं, कसं रिप्रेझेंट करायचं स्वतःला, याच्यावर आमचे लेक्चर्स वगैरे असायचे, सेल्फ ग्रूमिंग वगैरे. त्यानंतर मला समजलं की माझा स्किन टोन हा गोल्डन कलरसाठी बनलेला आहे. मी फक्त सोनं घालायचं किंवा गोल्डन कलरच्या गोष्टी घालायच्या. आता सोनं तर नाही घालू शकत, सगळं सोनं एवढं महाग झालं आहे. जे घालू शकतो ते घालू, बाकी आहेच मग FC रोडची गोल्डन कलरची ज्वेलरी. सो अशा प्रकारे आजचा माझा संपूर्ण दिवस गेला. यानंतर मी थकून गेले पुन्हा पुढचा व्हिडिओ शूट करायला. पण जे काही मी शूट केलं ते सगळं मी एडिट करून पोस्ट करण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला आवडत असेल माझे व्हिडिओज तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.